भोकरदन नगरपालिकेतील स्वच्छता विभाग सध्या विकासासाठी नव्हे तर भ्रष्टाचारासाठी कुरण बनल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे। कचरा वर्गीकरण व बारकोड स्कॅनिंगसाठी नेमलेले कर्मचारी नेमके कुठे आहेत हा प्रश्न अनुत्तरित असताना त्यांचे दरमहा पगार मात्र नियमितपणे हवेत खर्च होत आहेत की कोणाच्या खिशात जात आहे अशी शंका व्यक्त केली जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कामासाठी नियुक्त असलेले कर्मचारी अदृश्य असतानाच कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना हटवून जबरदस्तीने स्कॅनिंगचे काम लादले जात आहे। हा प्रकार नियमबाह्य असून आर्थिक गैरव्यवहाराचा स्पष्ट संशय निर्माण करणार आहे। याच दरम्यान कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक कर्मचाऱ्यांची बदली किंवा हेतू पुरस्कार म्हणून जालन्यात पाठवले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे। यामागे नेमका उद्देश काय हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय। प्रशासक काळात अवघ्या काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या तथाकथित गार्डनने संतापाचा उद्रेक केलाय। नागरिक थेट विचारत आहेत, ही झाडे आहेत की गाड्यांची मांडणी? खेळाच्या साहित्याची अवस्था देखील अत्यंत तकलादू असून मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय। मासूमपूर येथील डम्पिंग ग्राउंड जवळ लावलेल्या झाडांची स्थितीही तशीच असल्याने स्वच्छता व वृक्ष लागवडीच्या नावाखाली लाखोंचा भ्रष्टाचार सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। सार्वजनिक निधीचा वापर विकासासाठी न होता बिले फुकून मलिदा लाटण्यासाठी तर केला जात नाही ना। जर टेंडर कागदपत्रे, बिल, व्हाउचर्स, उपस्थित नोंदणी व बँक व्यवहारांची सखोल चौकशी झाली तर अनेक तथाकथित स्वच्छ चेहरे मळकट होतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत। बारकोड स्कॅनिंग कर्मचारी हटवले असतील तर त्यांचा पगार का सुरू आहे? कायम कर्मचाऱ्यांकडून हे काम करून घेणे नियमात बसते का? आदेश कुणाचा? गार्डन उभारणीसाठी नेमका किती खर्च झाला? कोणत्या टेंडर मधून लावलेल्या झाडांची गुणवत्ता तपासली का? प्रमाणपत्र कुठे आहे? खेळाच्या साहित्याची सेफ्टी ऑडिट झाली आहे का? या सर्व प्रकारांवर मुख्याधिकारी मौन का बाळगून आहेत? जर चौकशी झाली नाही तर या गैरप्रकारांना संरक्षण कवच कोण देतोय असा थेट सवाल उपस्थित होतोय। गेंड्यांची कातडी पांघरलेल्या संबंधित अधिकारी व त्यांच्या हस्तकांना नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि वरिष्ठांनी कायद्याचे बाळकडू पाजणे आता अपरिहार्य झाले। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन।